is the next act being presented by the students of grade 9 in Marathi. मला परदेशात जायचा आहे. क्या बाबा तेल आण तेल. हो बांधते आणते काय? बाबा हा. हे तुमचे केस आलेले जात आहे की गेलेले येत आहे? गेलेली. गेलेले येत आहे. बाबा येतोय. विचारलं नाही कुठे जातोय? अच्छा नका विचारू, काही हरकत नाही. पण मला थोडे पैसे तरी द्या ना. काका कडून घे. काकाकडे नाही आहे बाबा. काकाने नेहमीप्रमाणे हात वर केले म्हणून तुमच्याकडे मागतोय. आणि मला जास्त पैसे नकोय, फक्त 5 लाख रुपये पाहिजे. किती? काका वाचतो मला. हे बाबा असं ओरडू ओरडू कसं कोरडू कोरडू. बाळा तू नको घाबरू. काय हो साहेब, बिनमायचे लेकर हो आणि तुम्ही असं करतात. तुला कशाला हवेत रे? 5 लाख रुपये कशाला हवेत? साहेब जरा ऐकून घ्या त्या पोरांची. मला परदेशात जायचं. कुठे जायचे? परदेशात. मला परदेशात जायचं. माझ्या करिअर करायचे कारण मला कचून चोडलंय. कचून चूल. मी तुला का पाळलं कळत नाही? बिंडो का काय बोलतोय? धडते सुद्धा येत नाही. काढून चुकले बाबा, काढून चुकले की माझ या देशात लागेल काय होत नाही. मला वाटत तुझी याच देशात नाही रे, जगातल्या कुठल्याच देशात काय ठरणार नाही. क्या आज मी ठरवले आता तुझ्यावर हात उघडायचा नाही बाळा. मी याचा गैरफायदा घेणार नाही बाबा. हाय आला तुम्ही? या 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 बसा बसा बसा. बाबा काका दत्तू बत्तू सत्तू पण यायचे म्हणतात. कुठे? पाणी अंडी आणायला. हे पण यायच म्हणतात म्हणजे काय? हे पण यायचे म्हणतात म्हणजे ते येणार आहोत. आम्हा देशांना सीमा पुरत नाही हो काका. हा हा आम्हाला परदेशात जावंच लागणार आहे. पण जाणार कुठे आणि काय करणार आहेस तुम्ही? ते अजून ठरलं नाहीये बाबा. म्हणजे म्हणजे असं हसतोस ना? लिंबू पिळल्यावर जो ओढतो ना तो पिळलेला लिंबू दिसतो. तू कळला? परदेशात जाणार कुठे आणि काय करणार आहेस? बाबांच काही चुकत नाही रे. तू कसा परदेशात जाणार? काका काका तुम्ही असं बोलणार तुम्ही? बाळा असं चिडू नकोस माझ्यावर. काका कोलंबसला अस्त थांबवल अस्त अडवल असते ना तर जगाला नेपाळ देश कळलंच नसता. क्या हुंक्या बाळा? नाही नाही. हा बाबा कोलंबस ना आता फक्त तुला कानपडण्यासाठी जमगेल. हेच बाबा हेच जगाला कोलंबस माहितीये. वास्को द गामा माहितीये काका. हा हा जगाला सिकंदर माहितीये. खांडेकर कोणाला माहितीये? कोणाला माहितीये खांडेकर? ज्यांनी ज्यांनी जगभ्रमंती केली, ज्यांनी ज्यांनी नवीन देश शोधले ना, जग त्याला लक्षात ठेवतो. हे मिश्या वाढवून काय होत नाही. हे मिश्या तर उंदीन पण वाढवतो. याला समजावून ठेव. काय चुकीच बोलतोय? बरोबर आहे त्याच. साहेब त्याला उंच उडायचे आहे, त्याला झेप घ्यायचे आहे तर त्याला उडू दे ना. तुमच्या लाडात वाया गेला तो. साहेब जाऊ दे ना, देऊन टाका ना त्याला पैसे. नुसार परदेशात चालूयच म्हणून होत नाही. पण जाणार कुठे काय ठरवले नाही त्याने? हो ठरले ना, सगळे ठरले माझ. केव्हा ठरवले? कुठे ठरवले? हे आता ठरवले. मला परदेशात जाऊन डिलिव्हरी बॉय किंवा प्लंबर व्हायचे. आणि इकडे डिलिव्हरी बॉय किंवा प्लंबर का व्हावंच वाटते? मला तसं वाटते की त्या देशामध्ये पिझ्झा शॉर्डर खूप असते ना आणि त्यांच्या नळात पाणी सतत वाहत असते. बाबा मग मी अरब कंट्रीत जाईन. अरब कंट्रीत? तिथे जाऊन काय करणार? ते मी नाही ठरणार, तर बस ठरवते. क्या बाळा नको ते अरब कंट्रीत वगैरे जाऊ. बरोबर आहे बाळा. मग मी कॅनडा चल. तिथे टॅक्सीचा त्यांचा जोरात चलते. हा काय तुझी लायकी रे. परदेशात जाऊन पण तुला टॅक्सीच चालवायची आहे? बाबा मी रिसर्च केले. आपल्याकडे टॅक्सीचा भाडा 25 रुपयाने सुरू होते आणि तिथे 55 रुपयाने सुरू होते. कळला? अरे तुझी अक्कल. अरे तिथे डॉलर असतात. डॉलर माहिती आहे माहिती आहे. अमेरिकातला डॉलर, रशियाला रश डॉलर. हा हा न्यूझीलंड मधला न्यू डॉलर. हा हा कॅनडा मधला कॅनॉलर. वारे बिंडो का. जा जा निघो तुम्ही. पैसे हे आहे ना, हे देणार तुला पैसे. काय रे तू कुठे जाणार आहेस? स्पेनला काका स्पेनला. काय रे तर तू स्पेनला का बरं? ती स्पेनची स्पेलिंग सोपा आहे ना म्हणून. आणि तुम्ही रे? हा हा आम्ही बर्मुडा ट्रायंगल मध्ये जाणार आहे. बर्मुडा ट्रायंगल. आणि तिथे जाऊन काय करणार? हा हा आम्ही तिथे जाऊन बर्मुडाचा बिझनेस करणार आहे. हा आम्ही सर्वांनी आपापले देश ठरवले आहेत.
आम्ही तिथे जाऊन आपापला बिझनेस करणार आहोत. हा का आम्ही लवकर जगभरातल्या वेगवेगळ्या कंपनी काबीज करणार. हा आम्ही बिझनेस टायकून आणि सगळ्या कंपनी ओव्हरटेक करणार. टेक ओव्हर करा टेक तेच ओव्हर. बाबा तेच. अंबानी जिंदाल दादानी टाटा महिंद्रा अशा जगभरातल्या सगळ्या कंपन्या आम्ही काबीज करणार. हा आमचं विजन आहे ते. आणि एवढंच नाही, तुम्हाला हे ऐकून अजून जास्त आनंद होईल. काय येणाऱ्या 3 वर्षात काय होणार आहे? येणाऱ्या 3 वर्षात पहिली 10 श्रीमंतांमध्ये आमचे 54 नावे असणार आहोत. क्या आज मी ठरवले हा तुझ्यावर हात उघडायचा नाही. बाळा आपल्या देशात कलेच्या खूप संधी आहेत. बाबा खरंच या देशात राहील काय होत नाही. माझ्या अख्ख्या आयुष्यात जाईल. माझ्या हिले आहे बस. बस बाळा बस. असा कोणता करिअर आहे रे जे तुला परदेशात करायचं पण या देशात होणार नाही? भारत सारख्या सर्वसमावेशक देशात जर तुला राहायचे नसते तर जगातल्या कुठल्या देशात राहायची लायक नाही आहे तुझी. परदेशात जाऊन भारताचं नाव मोठं कर त्याचा विरोध नाहीये, पण या देशात राहून काहीच होणार नाही असं नका म्हणू. तुमच्या ते या देशातून बाहेर करून त्या नो मॅनलँड उभं केलं पाहिजे. तीच लायकी आहे तुमची. बाबा आजपर्यंत मी खूप मार खाल्ला पण आजची कानाखाली खणखणीत बसली. दत्तू बोल का परदेशात जाण्याचा प्लॅन कॅन्सल. कॅन्सल कॅन्सल. ते नो मेनलँड वर काय बिझनेस करता येईल पटकन बंबानीला फोन लाव आणि माझी अपॉइंटमेंट बुक कर. हुंक्या थँक्यू आणि जजाकल्ला. Jazakallah students for an entertaining act.